नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगिन्समध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा राज्याबद्दल जाणून घेणार आहोत की ज्या भूमीवर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांसारखे व्यक्तिमत्व आदर्श राज्यकर्ता होऊन गेलेले आहेत। आणि हे फक्त महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब आहे। मित्रहो, तुम्ही जाणून गेले असालच की आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र या राज्याबद्दल सामान्य ज्ञान माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, विनाकारण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, महाराष्ट्र या राज्याची स्थापना 1 मे 1960ला झाली होती। या राज्याची राजधानी आहे मुंबई, जिला मायानगरी म्हणून देखील ओळखले जाते। आणि मुंबई हे भारताची आर्थिक राजधानी म्हणून देखील ओळखले जाते। मित्रहो, महाराष्ट्र या राज्याचे क्षेत्रफळ आहे 3,07,713 वर्ग किलोमीटर आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने महाराष्ट्र भारतामध्ये 3ऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे। मित्रहो, महाराष्ट्राची जनसंख्या 2011च्या जनगणनेनुसार जवळपास 11,23,00,000 इतकी होती आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनाने भारतामध्ये महाराष्ट्र हे 2ऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे। मित्रांनो, महाराष्ट्र या राज्याची सीमा 6 राज्यांशी जाऊन मिळते, जे 6 राज्य आहे तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा आणि गुजरात। मित्रांनो, महाराष्ट्र या राज्यामध्ये संपूर्ण 36 जिल्हे आहेत, 358 तालुके आहेत आणि जवळपास 43,665 गाव आहेत। मित्रांनो, महाराष्ट्र या राज्यामधून कृष्णा नदी, नर्मदा नदी, गोदावरी नदी, भीमा नदी इत्यादी काही प्रमुख नद्या वाहतात। मित्रांनो, महाराष्ट्र या राज्याची साक्षरता दर आहे 82.34%। मित्रहो, जर आपण महाराष्ट्राचे राजकीय प्रतीक बघितले तर महाराष्ट्राची राजकीय भाषा आहे मराठी। महाराष्ट्र या राज्याचा राजकीय प्राणी आहे शेकरू, राजकीय पक्षी आहे हरियाळ, राजकीय खेळ आहे कबड्डी, राजकीय नृत्य आहे लावणी, राजकीय फळ आहे आंबा। मित्रांनो, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण आणि महाराष्ट्राचे वर्तमानमध्ये मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस। आणि आतापर्यंत 21 व्यक्तींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केलेले आहे। मित्रांनो, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते डॉक्टर श्रीप्रकाश आणि महाराष्ट्राचे वर्तमानमध्ये राज्यपाल आहे CP राधाकृष्णन। आणि आतापर्यंत 24 व्यक्तींनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्य केलेले आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये लोकसभेची सदस्य संख्या आहे 48, राज्यसभेची सदस्य संख्या आहे 19 आणि विधानसभेची सदस्य संख्या आहे 288। मित्रांनो, महाराष्ट्राचे उच्च न्यायालय म्हणजेच महाराष्ट्र हायकोर्ट हे मुंबईला आहे आणि या हायकोर्टची स्थापना 14 ऑगस्ट 1862ला झाली होती। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या उत्पादनांपैकी काही प्रमुख उत्पादने आहेत द्राक्ष उत्पादन, कापूस उत्पादन, सोयाबीन, आंबा, अंगूर, कांदे, संत्रा, ऑटोमोबाईल इत्यादी महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या उत्पादनांपैकी काही प्रमुख उत्पादने आहेत। महाराष्ट्रामध्ये साखर उद्योग, वस्त्र उद्योग, ऑटोमोबाईल उद्योग इत्यादी काही प्रमुख उद्योग आहेत। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे, चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे। महाराष्ट्रामध्ये नावेगाव, नागझिरा, सह्याद्री, मेळघाट, ताडोबा आणि अंधेरी बोर टायगर रिझर्व आहे। महाराष्ट्रामधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी काही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत
अजिंठा लेणी, वेल्लूर, महाबळेश्वर, नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर, मुंबईमधील गेटवे ऑफ इंडिया, शेगाव, पंढरपूर इत्यादी महाराष्ट्रामधील काही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. मित्रांनो, महाराष्ट्र या राज्याबद्दल तुम्ही काही विशेष गोष्टी, विशेष तथ्य लक्षात ठेवू शकता. जसं की पुणे या शहराला भारतातील ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, असं समजलं जातं की भारतातील सगळ्यात जास्त श्रीमंत व्यक्तींची संख्या ही महाराष्ट्रामध्ये आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की महाराष्ट्रामधील रत्नागिरीतील हापूस आंबा हा खूप प्रसिद्ध आहे. मित्रांनो, महाराष्ट्र या पवित्र भूमीवर भारतातील कितीतरी शूरवीर व्यक्तिमत्व होऊन गेलेले आहे. जसे की छत्रपती शिवाजी महाराज, जे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते आणि ज्यांचा गनिमी कावा हा 100हूनही अधिक देशांमध्ये प्रसिद्ध आहे. महात्मा ज्योतिबा फुले, त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा उघडून महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये शिक्षणाचा प्रसार केला. लोकमान्य टिळक, त्यांनी असा नारा दिला होता की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. मित्रांनो, महाराष्ट्र हे राज्य भारतातील अतिशय समृद्ध आणि प्रगतशील राज्यांपैकी एक राज्य आहे. मित्रांनो, हे तर झाले महाराष्ट्राबद्दल सामान्य ज्ञान माहिती, जे की आपणा सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ